तुम्ही जो व्हिडिओ माझा बघितला आणि तुम्हाला इतकं तुमच्या पर्स्पेक्टिव्ह तुमचा झाला असेल की जे झाले ते कास्ट डिस्क्रिमिनेशन मुळे झालेलं आहे, बरोबर. कॉलेजचं इतकंच सांगायचं होतं की बाबा हा आमचा विद्यार्थी होता, बरोबर. ऑलरेडी कॉलेज हॅज गिव्हन मी 2 लेटर ऑफ रिकमेंडेशन, करेक्ट. त्याच्यामध्ये कॉलेजला जेव्हा मी कॉन्टॅक्ट करतोय, कॉलेज माझी कास्ट विचारते आहे. कॉलेज मला विचारते आहे की तू असा होता, तू तसा होता. मी कॉलेजला सोपा आणि सिंपल प्रश्न केला असता की जर असा होतो, माझं युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशन झालं, त्यावेळेस तुम्ही मला रिकमेंड केलं, आता माझं जॉब ऍप्लिकेशन आहे, मी रिकमेंडेशन नाही मागत आहे, मी इतकंच मागतोय की मी तुमचा विद्यार्थी होतो. त्यांनी तुम्हाला अटॅचमेंट पाठवली, अटॅचमेंट तुम्हाला आली तर विचारलंय की तुमचा विद्यार्थी होता का, होता तर कोणत्या वर्षी होता आणि कधी पासवर्ड झाला, एवढंच बोलायचं साहेब. बाकी नथिंग एल्स. मी कसा होतो, माझा रिमार्क वगैरे काही नाही. मग मला कंपनीने सांगितलं की तुला खूप उशीर होतोय त्या गोष्टीमध्ये आणि फूड सिक्युरिटी असल्यामुळे तुला इतक्या वेळ होल्ड नाही ठेवता येणार, म्हणून मला त्यांनी काढून टाकलं. त्यांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मी फॉलो नव्हतं करत साहेब, म्हणून नाईलाजाने ते न बोलता आपण निघून गेलेलं बरं असतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. परंतु त्यांनी कास्ट विचारली. या मॉडर्न कॉलेजच्या जे उपप्राचार्य आहेत आणि HOD आहेत, HODनी लॉलीदासनी विचारली ना कास्ट. येस येस येस. एवढं तर 100% ना. एवढं 100% आहे. फक्त माझ्याकडे प्रूफ त्याच्या रेकॉर्डिंग नाही आहे. तिने मला कॉल जेव्हा फर्स्ट कॉल झाला आमचा, मला ती फर्स्ट कॉल मध्ये मला बोलली की या आय नो तू तोच ना काठ्या घेऊन कॉलेजला आला होता. म्हटलं हो मॅडम, माझा ऍक्सिडेंट झाला होता साहेब. मी काठ्या घेऊन बंगल्यामध्ये काठ्या घेऊन मी कॉलेजला गेलो होतो पेपर द्यायला. मग तेव्हा तू तोच ना कॉलेजला आला होता. म्हटलं हो मॅडम, मी तोच आहे. अच्छा अच्छा ठीक आहे, मी बघते म्हणे तुझी कास्ट कोणती म्हणे. मॅडम, नो सेन्स टू आस्क कास्ट. तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी माझा नंबर आहे, ऑलरेडी माझा ऍडमिशन नंबर आहे, तुम्ही डॉक्युमेंट चेक करून घ्या. म्हणजे त्यांनी कास्ट विचारली डायरेक्टली. लॉली दास यांनी, शी इज माय HOD. बरोबर आहे. ठीक आहे, ते हेच गोष्ट विचित्र गोष्ट आहे ना फार. आणि हे तुम्ही तो ओपन केले, हे तू ओपन केले, पण इतर मुलांना सुद्धा हा असाच त्रास होतो. माझा भाऊ सुद्धा मध्यंतरी कॅलिफोर्नियाला होता. म्हणजे मी विचार करतोय की हा त्रास आपल्या प्रत्येक मुलाला होतोय 100%. आणि तुम्ही जे वाक्य लिहिलं, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षाही अन्याय सहन करणारा हा डेंजर असतो. तुम्ही ते मला ते अतिशय बाबासाहेबांचं तुम्ही जे वाक्य लिहिलं अतिशय बरोबर आहे, हे गरजेचं आहे. आणि माझं असं मत आहे की आपल्यामुळं आपल्या समाजाला किती फायदा होतोय प्रत्येक गोष्टीचा, याचा सुद्धा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि तू तो विचार केला.